हा बघा डग काढलेला आहे मी. तर डग काढल्यानंतर आता आरवी तू कलर देणार त्याला डगला. व्हेरी गुड. बाया तू काय करतोय? कलर देतोय. बरं ठीक आहे. दोघं पण कलर देत. बाया तुझी नोटबुक ही आहे, ह्याच्यावरती काढायचं तू. ठीक आहे. आता दीदी जे ड्रॉइंग बुक आहे ना, तर तिला डग काढून दिलेला आहे मी. आता आरवी पेंटिंग स्टार्ट करणार. ठीक आहे. व्हाईट कलर डग. ओके. त्याचे पंख रंगवते ना तू. पंखाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात गारवी? काय म्हणतात? विंग. हां व्हेरी गुड. दे बघू आता सगळा कलर. भैया तू पेनानं रंग द्यायला लागला. पेनानं. अरे पेनानं पाण्यात बुडवून काय होत नाही रे. बरं दे दे. बघा आमचा भैया दीदीसारखं करायला आहे. पेन पाण्यात बुडवतोय आणि रंगवतोय. त्याला वाटते रंग होतोय. आणि आरवीचा कलर आमच्या पाण्यात बुडवावा लागतो ब्रश तिला. त्याची जी बेक आहे ना आरवी, चोच येलो कलर दे. येलो. त्याची चोच ना येलो कलरची रंग म्हणजे छान दिसते. ठीक आहे. भरपूर भरपूर ते हलवायचं. हां कर कर अजून कर अजून कर. हलवायचं हलवायचं. काय रे तू पण देतोय कलर? हां दे दे तू पण दे. दीदीसारखं दे. ए बे चोच चोच. हिता हिता आहे चोच. चोचला द्यायचा कलर. येल्लो द्यायचा त्याला. ते जाऊ दे असू दे. हात लावून आता लाव तिथं. बघ कसं दिसतंय. बाहेर जायचं नाही त्याच्या. चोचच फक्त दे. हां तू पण दे तू पण दे. छान. हां झाली चोचाचा रंगून. थांब 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 थांब. आता काय करायचं माहिती आहे का? व्हेरी गुड. आरवीचा डग छान झाला आहे. किती मस्त दिसतोय भैया. बघ डग बघ. बघ दीदीचा डग आपल्या. व्हेरी गुड. तुझा बघू. हां भैयाचा बघा डग आमच्या. हे बघा भैयाची पेंटिंग. हे दीदीची छान झाली आहे पेंटिंग. हां तुझा पण तुझा पण तुझं पण छान आहे. बघू जरा. बघा आमच्या आरवीचा आता डग कसा रंगून झालेला आहे. खूप छान पद्धतीनं तिनं कलर दिलेला आहे. तिच्या आवडीनुसार तिने कलर दिलेले आहेत. असंच तुम्ही तुमच्या पण मुलांना देऊ शकता. एखादं पेंटिंग तुम्ही काढायचं, मोठं काढायचं एकदम, आणि त्याच्यामुळे त्यांना पेंट करायला भरपूर सापडतं. मग ते मुलं पेंटिंग करतात. ठीक आहे.